नुकतीच केंद्र सरकारनं भारतीय युवकांमध्ये देशभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी एक अधिसूचना काढली आणि त्या अधिसूचनेच्या अंतर्गत प्रत्येक वर्षी 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशा प्रकारची ही अधिसूचना आहे। आता या अधिसूचनेचा मुख्य उद्देश जो होता तो म्हणजे देशभक्तीची जी आहे युवकांमध्ये ज्योत तेवत ठेवणं। 1948 मध्ये ज्यावेळेस जुलमी रजाकारांच्या विरुद्ध लढा देऊन आपण हैदराबाद संस्थानाला मुक्त केलं आणि एक प्रकारे स्वतंत्र भारतामध्ये त्याचा समावेश केला। या सगळ्या स्वातंत्र्यवीरांचं आठवण आपल्याला त्या ठिकाणी राहावी म्हणून अशा प्रकारची अधिसूचना त्या ठिकाणी काढण्यात आली। परंतु ही अधिसूचना काढण्यात आल्यानंतर त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा त्या ठिकाणी येत आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या स्तरातून याच्या विरुद्ध जे आहे निंदेचा सूर सुद्धा त्या ठिकाणी आळवला जातोय आणि त्यातला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्राम तुम्ही का म्हणताय? याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन न म्हटल्यामुळे एक प्रकारे मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय होतोय अशा प्रकारचा सूर त्या ठिकाणी आळवला जातोय। माझ्या मते तांत्रिकदृष्ट्या हे पूर्णतः चुकीचं आहे। ते यासाठी की 1947 मध्ये भारत देश स्वतंत्र झाला आणि ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्याला माहित आहे 550हून अधिक संस्थानं अशी होती की जी ना भारताकडे जाण्यासाठी तयार होती ना पाकिस्तानकडे जाण्यासाठी तयार होती। त्यांना जे आहे त्यांचं स्वतंत्र अस्तित्व त्या ठिकाणी जे आहे आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं होतं। पण त्यावेळेसचे भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खमक्या नेतृत्वामुळे आपण जे आहे कन्सॉलिडेशन आपण ज्याला म्हणू म्हणजेच या संस्थानांचा जो आहे अतिशय योग्य रीतीने भारतामध्ये समावेश केला आणि हे झाल्यानंतर सुद्धा 3 संस्थानं अशी होती ज्यांनी भारतामध्ये विलीन होण्याकडे एक प्रकारे जे आहे विरोध दर्शवला होता। त्यातलं एक महत्त्वाचं संस्थान म्हणजे हैदराबाद, दुसरं जुनागड होतं आणि तिसरं जम्मू काश्मीर होतं। आपल्याला माहित आहे की या हैदराबाद संस्थानामध्ये त्यावेळेसचे जे रजाकार होते अतिशय जुलमी अशा रजाकारांद्वारे या हैदराबाद संस्थानामधल्या लोकांवर अतोनात अशा प्रकारचे अन्याय केले जात होते। या अन्यायाविरुद्ध आवाज इथल्या लोकांनी त्या ठिकाणी उठवला आणि त्याचाच परिपाक म्हणजे 17 सप्टेंबर 1948ला त्यावेळेसच्या भारत सरकारच्या मदतीनं आपण ऑपरेशन पोलो राबवलं आणि या स्वातंत्र्यवीरांच्या कामगिरीनं त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खमक्या नेतृत्वामुळे 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद मुक्त झाला आणि तो स्वतंत्र भारताचा अविभाज्य घटक बनला। 1948ला ज्यावेळेस हा भाग स्वतंत्र भारताचा अविभाज्य घटक बनला तो हैदराबाद संस्थान आणि त्यामध्ये असणारे जे वेगवेगळे भाग होते, जे वेगवेगळी शहरं होती, वेगवेगळे जिल्हे होते, तो भारताचा जो आहे भाग बनला। म्हणजे त्यावेळेस तांत्रिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर मराठवाडा नावाची एंटिटी अस्तित्वात नव्हती। ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एक विभाग मराठवाडा विभाग म्हणून अस्तित्वात आला त्यावेळेस आपण म्हणू शकतो की मराठवाडा विभाग आणि ऑफकोर्स त्या मराठवाडा विभागाचा भाग सुद्धा जो आहे हा हैदराबाद संस्थानाचा भाग असल्यामुळे तो एक प्रकारे जो आहे निजामाच्या तावडीतून मुक्त झाला। म्हणून महाराष्ट्र सरकारतर्फे याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणणं हे योग्य आहे। पण केंद्र सरकारच्या अनुषंगानं ते हैदराबाद संस्थान होतं ज्यामध्ये मराठवाड्याचाही भाग होता, ज्यामध्ये काही भाग हा तेलंगणाचा, आंध्र प्रदेशचा, कर्नाटकचा सुद्धा होता। म्हणून याला फक्त मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणणं हे तांत्रिकदृष्ट्या केंद्र सरकारच्या अनुषंगानं चुकीचं ठरेल आणि महाराष्ट्र सरकारच्या अनुषंगानं हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असू शकेल, पण केंद्र सरकारच्या अनुषंगानं हा हैदराबाद मुक्ती संग्राम दिनच आपण त्या ठिकाणी मानावा। आणि म्हणून केंद्र सरकारनं ही जी अधिसूचना काढली ती योग्यच आहे, कारण 1948 मध्ये मराठवाडा ही एंटिटी, मराठवाडा अधिकृतरित्या हा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला नाही, तर त्यावेळेसचं जे हैदराबाद संस्थान होतं ते रजाकारांच्या गुलामगिरीतून मुक्त झालं। म्हणून केंद्र सरकारनं सध्याची जी अधिसूचना काढलेली आहे ज्यामध्ये 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशा प्रकारची ही अधिसूचना आहे ती योग्यच आहे। आणि फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून जर कोणी विरोध करत असेल तर माझ्या मते यामध्ये राजकारणाचा अंश जास्त आहे आणि तथ्य कमी आहे।
महत्त्वाचं आहे की आपल्या युवकांसमोर हा आदर्श गेला पाहिजे. या स्वातंत्र्यवीरांचं एक प्रकारे त्यांनी या रजाकारांविरुद्ध जो लढा दिला, आपले सरदार वल्लभभाई पटेल यांनी जे खमकन नेतृत्व दाखवलं, हा सगळा इतिहास आमच्या युवकांसमोर गेला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. ना की कुठलाही निर्णय घेतला तर त्याला विरोधाला विरोध करायचा म्हणून विरोध करणं, हा आदर्श आपल्या युवकांसमोर जाणं योग्य नाही. हेच या सगळ्या इश्यूच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल.